मला बदनाम करा पण महाराष्ट्राला बदनाम करू नका। नमस्कार, जय महाराष्ट्र सर्वांना। काल परवा मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विधान भवनात बोलताना पाहिलं। ते म्हणाले की मिसिंग लिंकच्या इथे जी दुर्घटना झाली आणि त्याच्यावरून जे विरोधक त्यांच्यावर बोलतायत, तर ते म्हणतायत की तुम्ही माझ्यावर बोला पण महाराष्ट्राचा अपमान करू नका। बरं, जे मिसिंग लिंकवरती दुर्घटना घडली त्याच्यानंतर बऱ्याचशा नागरिकांनी सोशल मीडियावरती आपल्या भावना व्यक्त केल्या। त्यांना हे फडणवीस साहेब म्हणतात ते भाड्याचे टट्टू आहेत। ऐसे कुछ भाड़े के टट्टे इस मिसिंग लिंक के बारे में भी पैसा ले लेकर सोशल मीडिया पर लिख रहे थे। उनको भी कह देना चाहता हूं, अगर महाराष्ट्र का अपमान करोगे छोड़ूंगा नहीं। या फडणवीस साहेबांना मला पहिले प्रश्न विचारायचा आहे, ज्या वेळेला तुम्ही सत्तेमध्ये नव्हतात आणि जेव्हा तुम्ही सत्ताधाऱ्यांवर टीका करायचेत किंवा निशाणा साधायचात, तेव्हा तुम्ही भाड्याचे टट्टू होतात का? आणि तुमच्या जर कार्यपद्धतीवर जर कोणी आवाज उचलला तर तो महाराष्ट्राचा अपमान कसा? आता त्या मिसिंग लिंकच्या इथे तुम्ही म्हणताय की वरून दरड कोसळली आणि त्याच्यामुळे ते सगळं घडलं। मला एक म्हणायचं आहे, जर तिकडे दरड कोसळण्याचा धोका होता तर भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेता तिकडे सुरक्षेच्या जाळ्या बसवल्या नव्हत्या का? की अनेकांचे जीव गेल्यानंतरच आपण सुरक्षेच्या उपाययोजना राबवणार होतो? काल मी बघितलं, नांदेडला एकही पावसाचा थेंब नसताना नांदेडला नवीन बांधलेला ब्रिज अगदी पत्त्यासारखा कोसळला। त्याचं तुम्ही काय उत्तर द्याल? आणि या अशा प्रकारच्या फडतूस कार्यपद्धतीवर जेव्हा नागरिक आवाज उचलतात तेव्हा त्यांना तुम्ही भाड्याचे टट्टू म्हणता आणि तुम्ही म्हणता हा महाराष्ट्राचा अपमान आहे। तर महाराष्ट्राचा अपमान कसा आहे ना, ते तुम्हाला मी सांगते फडणवीस साहेब। या 10 ते 12 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये भरमसाठ अव्वाच्या सव्वा वाढलेली महागाई आणि बेरोजगारी कमी करण्यास असमर्थ ठरलेले सरकार तुमचे आहे। त्यावेळेला भारताचा आणि महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे। या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाची आणि मराठीची जेव्हा जेव्हा गडचेपी झालेली आहे त्यावेळेला महाराष्ट्राचा अपमान झालेला आहे। या भारत देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये तुमच्या सत्तेमध्ये बसलेल्या बऱ्याचशा नेत्यांनी वेळोवेळी आपल्या महापुरुषांवरती टीका टिप्पण्या केल्या, त्यांच्यावरती अपमानास्पद टीका केल्या, त्यावेळेला महाराष्ट्राचा अपमान झाला। या ठिकाणी ज्या वेळेला यूपीमधनं ट्रेनमध्ये महिला जेव्हा प्रवास करत होत्या त्यावेळेला त्या ट्रेनमध्ये त्या महिलांवरती काही पुरुषांकडनं अश्लील कृत्य करण्यात आले। त्या महिला जेव्हा नागपूरला उतरल्या आणि पोलीस ठाण्यामध्ये कंप्लेंट देण्यासाठी गेल्या, तिकडच्या पोलिसांकडनं जेव्हा त्यांना सांगण्यात आलं इकडे नाही, तुम्हाला यूपीला जाऊन कंप्लेंट करावी लागेल, अशा वेळेला नागपूरमध्ये जिकडे राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं घर आहे, अशा ठिकाणी सुद्धा जर महिलांचे सुरक्षा त्यांना मिळणार नसेल तर त्यावेळेला महाराष्ट्राचा अपमान होतो। या राज्यामध्ये, या देशामध्ये या 10 ते 12 वर्षात महिलांवरती वाढलेले अत्याचार हे पाहिलं की महाराष्ट्राचा अपमान होतोय। या सत्तेमध्ये बसलेल्या लोकप्रतिनिधींकडनं वारंवार महिलांना मारहाण केली जाते, वारंवार सामान्य नागरिकाला मारहाण केली जाते ना, त्यावेळेला होतो महाराष्ट्राचा अपमान। आणि तुमच्याच लोकप्रतिनिधींकडनं, तुमचे आमदार असतील, तुमचे खासदार असतील, लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो अशा पत्रकारांना आई बहिणीवरनं शिवीगाळ केली जाते आणि त्याच प्रकारे त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जाते ना, त्यावेळेला होतो महाराष्ट्राचा अपमान। ज्या वेळेला नीट पेपर फुटी आणि टीईटी पेपर फुटी तुम्ही थांबवू शकत नाही, परंतु दुसऱ्या पक्षाचे आमदार आणि खासदार फोडून संविधानाची पायमल्ली करून लोकशाही जेव्हा वेशीवर टांगली जाते ना, त्यावेळेला होतो ह्या महाराष्ट्राचा अपमान। या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक वेळेला ज्या ज्या नागरिकांनी आवाज उचलण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांच्यावरती खोटे नाटे गुन्हे टाकून त्यांना जेव्हा जेलच्या मध्ये टाकलं जातं आणि त्यांचं बोलण्याचं व्यक्ती स्वातंत्र्य जेव्हा हिरावलं जातं ना, त्यावेळेला अपमान होतो ह्या महाराष्ट्राचा। वोट चोरी करून जेव्हा तुम्ही सत्ता स्थापन केली ना, त्यावेळेला झाला ह्या महाराष्ट्राचा अपमान। ज्या वेळेला अशा लोकांवर, ज्यांच्यावर बरेचसे बलात्काराचे गुन्हे आणि इतर गुन्हे आहेत, असल्या लोकांना तुम्ही तुमच्या पक्षामध्ये घेता आणि तुमच्या वॉशिंग मशीनमध्ये धुवून जेव्हा स्वच्छ करताना त्यावेळेला होतो ह्या महाराष्ट्राचा अपमान। आम्ही जनतेने भरलेले टॅक्सचे करोडो रुपये खर्चून तुम्ही जे ब्रिजेस आणि पूल्स बांधता आणि जे एका मिनिटात ढासळतात ना, त्यावेळेला होतो ह्या महाराष्ट्राचा अपमान। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राम मंदिरावर जे हिंदू भाविकांनी दिलेल्या देणगीवर जेव्हा दरोडा टाकला जातो ना, त्यावेळेला फक्त महाराष्ट्राचा नाही पण महाराष्ट्राचा, हिंदुत्वाचा
आणि या पूर्ण भारत देशाचा तो अपमान आहे. ज्या वेळेला मोदी साहेबांवर बोललं जातं त्यावेळेला तुम्ही म्हणता तो देशाचा अपमान आहे. ज्या वेळेला तुमच्या कार्यपद्धतीवर बोललं जातं तेव्हा तुम्ही म्हणता तो महाराष्ट्राचा अपमान आहे. तर तुम्हाला मी सांगू इच्छिते फडणवीस साहेब, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र किंवा मोदी साहेब म्हणजे भारत देश नाहीत. हा महाराष्ट्र आणि हा भारत देश हा प्रत्येक नागरिकांचा आहे. त्यामुळे तुम्ही या जनतेचे सेवक आहात, मालक बनण्याचा प्रयत्न करू नका.